हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. तर चला मुलीला डॉक्टर शाळेत आली तसं लगेच मग डॉक्टरकडे घेऊन आलो, कारण मिस्टरांना सुट्टी होती तरी पण ते कामाला गेले होते. तर बोलून घेतलं. आधीच आमचं ठरलं होतं प्लॅन की तिला डॉक्टरकडे न्यायचं आहे. तर बाळाला मजा वाटते जेव्हा आपण फिरायला जातो तेव्हा. त्यानंतर सीताफळ पिकलं होतं आमचं घरगुती, तेव्हा त्यामध्ये ते तांदळात पिकत ठेवलं, ते 4 दिवसांनी पिकलं आहे. आठवडी बाजार आणले, तो पण झाला आहे साफ करून. दूध आणले, ते पण गरम केलं आहे. मुलांना नसलं की हवं असतं. हिचा पण अभ्यास चालू आहे. त्यानंतर ती मुलं तिकडे खेळत आहे, त्यामुळे हिचं काही लक्ष लागत नव्हतं. ती खेळते आणि आपण अभ्यास करतो आहे, पण तो काय केलाच पाहिजे, कारण त्यांचं वय जे खेळण्याचं आहे, हिचं आता अभ्यास करण्याचं वय आहे. लहान आहे पण ते अभ्यास केलाच पाहिजे, त्याला काय टंगळमंगळ करून चालत नाही. त्यामुळे मुलांशी खेळायला जाम नंतर म्हटलं आधी अभ्यास करून, कारण उद्या स्कूल आहे. कारण हा सोमवारचा व्लॉग आहे, त्यामुळे मी उद्या आजचा व्लॉगला उद्या म्हणते. तर मग त्यानंतर अचानक माझा प्लॅन झाला की दुपारी पिठी भात खाल्ली, तर आज काय करू रात्री. दुपारपासून जेवणाचा विचार करते काय करू, कारण जेव्हा व्हेज जेवण असतं तेव्हा कंटाळा येतो रोज रोज आमटी कढी डाळ वगैरे वरण भात खाऊन. तर म्हटलं आज मसाले भात करूया. मसाले भात करायला म्हटलं काय मोठंसं लागत नाही, तर व्यवस्थित भात शिजवून घेतला आणि त्यानंतर मी टोमॅटो कांदा कोथिंबीर चिरून घेतली आहे. कढई ठेवली आहे, कुकर ठेवला आहे गरम करायला, कारण मी त्याच्यातच भात शिजवला होता. म्हटलं व्यवस्थित आणखी भांडी वाढायला नको घासण्यासाठी, म्हणून त्याच्यातच भात शिजवते. तर त्यानंतर मी तेल घातलं आहे. तेल घातल्यानंतर तेल तापलं आहे. तेल तापल्यानंतर मी मोहरी जिरं कढीपत्ता घातला आहे. लगेच कांदा टाकला आहे. कोण काय करतात की कांदा लगेच भाजायला पाहिजे म्हणून मीठ घालतात, पण मी तसं न करता कांदा टोमॅटो कोथिंबीर एकदम घातल्यानंतरच मी मीठ मसाला आणि हळद टाकली आहे. हे सर्व शिजल्यानंतर 5-7 मिनटं मी शिजवलं व्यवस्थित. तेल जर कमी असेल किंवा तुम्ही कमी खात असाल तर मसाला भाजण्यासाठी तुम्ही लगेच थोडंसं गरम पाणी वापरू शकता, की जेणेकरून तो मसाला करपत नाही आणि त्याला करपलेला वास येत नाही. तर व्यवस्थित मी 5-7 मिनटं कांदा घेतलेला आहे, त्याच्यानंतर मसाला वगैरे घालून ते व्यवस्थित फ्राय केलेलं आहे बघा. झालं आहे आणि भात टाकलं आहे. भात टाकल्यानंतर लगेच मी तो थंड करायला ठेवला, की बाळाला ते गरम गरम खायला मिळत नाही. थोडासाच मसाला टाकला, कारण बाळ तिखट खात नाही ते. तर अशा प्रकारे मसाले भात रेडी झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला माझा व्लॉग नक्की कमेंट करून शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. बाय बाय.